पालन केलं नाही. 8 तासाच्या जागी 4 तासही लाईट मिळत नाही. इलेक्ट्रिक पंपाचे 2020-21च्या काळामध्ये डिमांड भरलेले आहे, लोकांनी पैसे भरलेले आहेत, पण त्यांना शेती इलेक्ट्रिक पंपाचे कनेक्शन द्यायला सरकारने विरोध दर्शवलेला आहे. सरकारने विरोध दर्शवलेला आहे आणि त्यांना सौर ऊर्जेचे पंप घ्या असा आग्रह करतात. आता ज्या लोकांना सौर ऊर्जेचे त्याचेही डिमांड लोकांनी भरलेले आहे, त्या शेतकऱ्यांना गेल्या 7 महिन्यापासून सौर पंपाचेही सुद्धा कनेक्शन सरकारने दिले नाही. मी जे सातत्यानं सांगतोय की महाराष्ट्रातलं भाजपचं सरकार आणि महायुतीचं सरकार हे शेतकरी विरोधी आहे, त्याचा प्रत्यय आपल्याला वारंवार येते आहे. हे आरोप नाही, ही वस्तुस्थिती आहे, जे मी तुम्हाला आता सांगतोय ते. म्हणजे शेतकऱ्याच्या घामाचे पैसे सुद्धा सरकार देत नाही. 1 वर्षापासून, म्हणजे आता नवीन हंगाम सुरू झाला, पावसाळ्याचे 10 कोटी अजूनपर्यंत दिले नाही भंडारा जिल्ह्यात, जिल्ह्याचे 15 कोटी रुपये दिले. उन्हाळी धानाची तर हालत खराबच झालेली आहे. आणि हा जो बोनसची प्रथा आहे, आमचं सरकारला आव्हान आहे की आपण आमचं पिकवलेलं धान तातडीनं विकत घेतलं पाहिजे. 15 दिवसाच्या आत शेतकऱ्यांना त्याचे पैसे समर्थन मूल्याप्रमाणे दिले पाहिजे. पण तुमचा पोता नसतो, तुमचं केंद्र सुरू राहत नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांना पडल्या भावाने विकावं लागतं. ते पर क्विंटल 500 रुपये कमी भावानं शेतकऱ्याला त्याचं पिकवलेलं धान त्याला कमी दराने विकावं लागतं. ही जी चेष्टा सरकारने चालवलेली आहे, ती चेष्टा सरकारने थांबवली पाहिजे. हे सुद्धा आव्हान आम्ही या निमित्ताने सरकारला करूया. कर्जमाफीबद्दल तर त्यांनी आता शेवटीच्या दिवशी जे कृषी मंत्री आहेत कोकाटे, त्यांनी एक निवेदन केलं. त्यांनी सांगितलं की आम्ही एक कमिटी बनवणार आहोत आणि या कमिटीच्या माध्यमातून कर्जमाफी करायची की नाही करायची ते आम्ही ठरवू. म्हणजे अजून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं पाप केलं आणि खोटारडं सरकार हे कसं आहे त्याचं एक सिद्ध यांनी दिलं. हे देवेंद्र फडणवीस निवडणुकीच्या काळामध्ये सांगत होतं की 7/12 कोरा 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 आम्ही करू. आता शेतकऱ्यांनाच संपूर्ण कोरा करायचा का? शेतकऱ्यांना आत्महत्या करायला लावायच्यात का? तुम्ही त्यावेळेस का नाही सांगितलं की आमचं सरकार आलं की आम्ही कमिटी बसवून मग ते कर्ज माफ करायचं की नाही करायचं ते का नाही सांगितलं? तुम्ही त्यावेळेस सांगितलं की सरकार आल्या तुमचं आम्ही कर्ज माफ करू. आमचं महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस आम्ही महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना काढली आणि सरसकट शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं. मग हे खोटारडं सरकार जे आज महाराष्ट्रात आहे, शेतकरी विरोधी सरकार जे आहे, या सरकारने वटणीवर आलं पाहिजे आणि शुद्धीवर आलं पाहिजे. हे बेहोश झालेलं सरकार. राज्याचे कृषी मंत्री सांगतात की मी ओसाडगावचा पाटील, म्हणजे कृषी मंत्री सांगतो की माझं हे खातं जे आहे ओसाडगावची पाटील, असं जेव्हा सांगत असेल तर या सरकारची शेतकऱ्यांबद्दलची आणि कृषी विभागाबद्दलची काय भूमिका त्याच्यातून स्पष्ट होती. पहिले तर त्यांनी शेतकऱ्याला भिकारी जाहीर केलं आणि आता तेच कोकाटे सांगतात की सरकारच भिकारी झालं. म्हणजे हा जो तमाशा या सरकारनं शेतकऱ्यांच्या बद्दलचा ठरवून करतात आहे, सरकारने थांबवावा. कोकाटेने म्हणजे तुम्हाला ते आवडतं म्हणून कोकाटेला ठेवा, कृषी मंत्रीची नको ठेवा, हा तुमचं काम आहे. पण शेतकऱ्यांची ज्या पद्धतीची चर्चा चालू केली आहे ते थांबवावी, ही भूमिका आमची आहे. 15 ऑगस्टपर्यंत या सरकारची आणि सगळ्या आमच्या मागण्या आहेत त्याच्यावर आमची नजर आहे. त्यांनी या तातडीनं पूर्ण कराव्यात. नंतर 15 ऑगस्टच्या नंतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या माध्यमातून आम्ही चक्का जाम आंदोलन आम्ही महाराष्ट्रात सुरू करू आणि या सरकारला शेतकऱ्यांच्या माध्यमातून यांना सडोकी पडो करून सोडू, ही भूमिका आमची आहे. महाराष्ट्र सरकारने तातडीने उपाययोजना केल्या पाहिजे.